जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपल्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज या ठिकाणी तुम्हाला दोन ओळखीचे चेहरे दिसत असतील तर अगदी बरोबर ओळखलात. यापैकी एक आहे शुभम दादा भोपी, मुख्य माहूरगड रेणुका मातेचे गाभारा पुजारी. वंश परंपरागत पद्धतीनुसार त्यांच्याकडे ती राजगादी गुरुगादी चालत आलेली आहे. आणि दुसरे आहे त्या ठिकाणी असणारे अमोल भाऊ गावंडे, जे स्वतः रेणुका मातेचे तांदळा शिल्पकार सुद्धा आहे आणि त्याबरोबरच तांबूलवाले म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे. या दोघांचं इथे येण्याचं प्रयोजन काय, तर मी मागे जेव्हा माहूरगडला रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा मी शुभम दादा यांना विनंती केली की माझे परमपूज्य गुरु परशुराम नाना आंभोरे हे स्वतः माहूर पीठाचे भक्त आहे आणि त्यामुळेच गुरुकुळापासूनच आम्हाला माहूर पीठ परंपरा लागलेली आहे. आणि माहूर पीठ परंपरेचा जगदंबेचा आशीर्वाद स्वरूप असणारा रेणुका शक्तिदंड हा त्या ठिकाणी मी घडवला आहे. तर तो शक्तिदंड मला मुख्य पुजारी म्हणून तुमच्या हस्ते घ्यावा लागेल. त्यावेळेला मला शुभम दादांनी वचन दिलं होतं की सर, तुम्ही स्वतः काळजी करू नका, मी स्वतः माझ्या सवडीने तुमच्याच जगदंबा देवी संस्थानावरती येऊन त्या ठिकाणी माझ्या हाताने तुम्हाला शक्तिदंड देईल. आणि तेच वचन पूर्ण करण्यासाठी आज अमोल दादा आणि शुभम दादा भोपी हे या ठिकाणी आपल्या जगदंबा देवी संस्थानमध्ये आलेले आहे. त्यांच्या हाताने या ठिकाणी मी दंड सुद्धा स्वीकारणार आहे. आणि त्याबरोबरच अमोल दादा आणि असणारे शुभम दादा यांना मी विनंती करेल की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. आम्ही माहूरगडावरनं दादांच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे या मंदिरात पोहोचलेलो आहे. आपल्याला सगळ्यांना परिचित असलेले आमचे मोठे बंधू, त्यांची ओळख देण्याची काही गरज नाही. पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर त्यांना सगळेच ओळखतात. तर तो भाग वेगळा. आई जगदंबेने त्यांना म्हणजे एक विशिष्ट अशी शक्ती दिलेली आहे. ते लोकांना मार्गदर्शन छान पद्धतीने करतात. त्यांचे बरेचसे आपण व्हिडिओही बघतो आणि बऱ्याच लोकांना त्यांचे अनुभव आणि फार त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद त्यांना मिळतो आहे. हे सगळं बघून मलाही राहवलं नाही. अंबाबाईने पाठवलं आणि मी त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे पोहोचलो आणि सगळं आम्ही छान आता आरती पण जगदंबेची केली. आंधळे दादा हे माहूर रेणुका मातेचे परमभक्त आणि त्याच परंपरेतून गादी ते चालवतात. त्यांच्या विनंतीला मान देऊन हे शक्तिदंड मी त्यांच्या आज हाती स्फूर्त करतोय. जय जगदंब, जय भवानी. जय जगदंब. मला व रेणुका मातेचे मुख्य पुजारी शुभम संभाजीराव भोपी पाटील, आई रेणुका मातेच्या गाभाऱ्यातले मुख्य पुजारी, आम्हा दोघांना गुरुवर्य आमचे जिवलग आंधळे सर यांनी देऊळगाव राजा येथे आमंत्रित करून आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी बोलावलं आणि खूप दिवसापासून आमची पण इच्छा होती इथं यायची, त्यांची भेट घ्यायची. खूप चर्चित संस्थान आहे हे. खूप दिवसापासून आमची यायची इच्छा होती आणि त्यांनी पण आवर्जून बरेच वेळा आम्हाला बोलावलं होतं. त्यानिमित्ताने आज योगायोगाने त्यांना एक पुरस्कार पण जाहीर झालेला आहे आणि त्यांना शक्तिदंड शुभम भोपी गुरुजींच्या हातून द्यायचा होता. त्यासाठी आज आम्ही
इथं देऊळगाव राजा इथे त्यांच्या संस्थानला भेट देऊन आज त्यांच्या हाती शक्तिदंड देऊन आम्हाला खूप असं आनंद झाला आणि त्यांचं आम्हाला असंच मोलाचं बोलावणं वेळोवेळी राहो आणि आई जगदंबेचा आशीर्वाद सर्वांवर राहो हीच आई रेणुका चरणी प्रार्थना करतो. जय जगदंबा.